पोराला धोका देऊ नका। राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी पीएमजी म्हणून राहा। नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला देऊ नका, याच्यापेक्षा जास्त सांगत नाही। आणि आपण कालही लोकांचा आग्रह होता, आपल्या खूप लोक कोरडे पडले होते, काल हजारांना रडून लोक होते, आजही तसंच झालं। त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांचे शासन आपण स्थगित करतो। आणि आता बोलतो तर आपण फक्त हेडलाईन्स घ्यायच्यात का पुढे आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। जवळपास 9 दिवस त्यांनी हे उपोषण केलेलं होतं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांनी उपोषण केलेलं होतं आणि अनेकांनी मागणी केलेली होती की त्यांनी आपलं उपोषण स्थगित करावं। त्यानुसार मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। थेट आंतरवाली सराटीमधून आपण ही दृश्य बघतोय। मोठा समाज या ठिकाणी जमा झालेला आहे आणि त्यांनी सातत्यानं मागणी केलेली होती की मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडावं। त्यानुसार जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। मनोज जरांगे यांनी सलाईन लावण्यासाठी डॉक्टरांना परवानगी दिलेली होती। त्यानंतर त्यांनी भूमिका घेतलेली होती की आपण आता उपोषण स्थगित करणार आहोत। उपोषणाच्या ठिकाणावरून ते आता उठलेले आहेत आणि मराठा समाज बांधवांनी त्यांना हात दाखवून अभिवादन देखील केलेलं आहे। जरांगे यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जी मंडळी उपस्थित आहेत त्यांनी तिथल्या लोकांना आवाहन केलेलं होतं। मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे। कोणीही आंतरवालीत येऊ नका असं आवाहन जरांगे यांनी केलेलं आहे। उपोषण स्थगित झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात, ते नेमकं काय बोलतात याकडे आपलं लक्ष असणार आहे। आपण त्या संदर्भातल्या बातम्या वेळोवेळी बघणार आहोत। मात्र पुन्हा एकदा आपण मनी टाइम या आमच्या विशेष कार्यक्रमाकडे वळूया।